नमस्कार. मी ओम गिरी आपल्या सर्वांचं आपल्या मराठीच्या 5व्या लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाठ पाहणार आहोत लाखांच्या कोटींच्या गप्पा. या पाठाच्या मार्फत लेखकांनी एक वेगळ्या प्रकारचा संदेश आपल्याला दिलेला आहे. तर हा पाठ खूप मजेशीर पाठ आहे आणि हा पाठ तुम्ही जेव्हा शिकसाल म्हणजे आता आपण शिकणार आहोत, तर या पाठामध्ये गंमत अशी आहे की शेवटपर्यंत ती गंमत खूप हसायला लावण्यासारखी आहे. तर हा पाठ आपण बघूया. हा पाठ लिहिलेला आहे, लेखकांचा परिचय बघूया अगोदर सुरुवातीला. वसंत जोशी यांनी हा पाठ लिहिलेला आहे. वसंत जोशी हे कथाकार आहेत, कवी आहेत, विनोदी साहित्याचे लेखक आहेत. त्यांनी कथा कविताबरोबर लोकनाट्य, बालनाट्य आणि बालकुमार वाङ्मयाचेही लेखन केलेले आहे. त्यांच्या कथांचे तामिळ आणि कन्नड भाषेत अनुवाद झालेले आहेत. त्यांनी लिहिलेल्या बिनबियांच्या गोष्टीचे संग्रह लोकप्रिय आहेत. बिनबियांच्या गोष्टीतील संग्रह काल्पनिक असले तरी त्यातील व्यक्ती मात्र खऱ्या आणि सुप्रसिद्ध आहेत. थोडी गंमत, थोडी करमणूक आणि निव्वळ विनोद निर्मिती हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या विनोदी गोष्टी लिहिल्या आहेत. त्यांचे या विनोदी गोष्टींच्या कथाकथनाचे कार्यक्रमही लोकप्रिय ठरले आहेत. प्रस्तुत पाठामध्ये दोन सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रेल्वेच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळे रेल्वे स्टेशनवर थांबतात. त्यानंतर त्यांच्या लाखांच्या कोटीच्या गप्पा सुरू होतात. आपल्याला माहिती आहे की रेल्वे स्टेशनवर आपल्याला जर काही म्हणजे रेल्वे येण्यास उशीर असला किंवा रेल्वेच्या इंजिनामध्ये काही बिघाड झाला तर आपल्याला थांबावं लागते, प्रतीक्षा करावं लागते. मग त्यावेळेस काय करतो आपण, गप्पा मारत बसतो. तर त्या दोन प्रसिद्ध मराठी अभिनेत्यासोबत काय होते, त्यांची चर्चा होते. त्यांच्या लाखा कोटींच्या गप्पा सुरू होतात. परंतु पाठाच्या शेवटी या सर्व गप्पांना वेगळीच कलाटणी मिळते आणि आपल्याला हसू आवरता येत नाही. प्रस्तुत पाठ हास्यकलोह बियांच्या गोष्टी या संग्रहातून घेतलेला आहे. तर हा पाठ खूप मजेशीर पाठ आहे आणि तुम्ही जसं शिकसाल तर आता आपण शिकणार आहोत. तर हा पाठ खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे आणि सुद्धा याच्यामध्ये हसण्यासारखं खूप काही. सुरुवात करूया आपण. इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर दादर एक्सप्रेस इगतपूर स्टेशनवर 3 तास थांबून राहिली. म्हणजे इंजिनामध्ये बिघाड झाल्यामुळं ती स्टेशन म्हणजे रेल्वे काय करते, नागपूर दादर एक्सप्रेस ही इगतपूर स्टेशनवर 3 तास थांबली होती. गाडीतले प्रवासी कंटाळून प्लॅटफॉर्मवर येरझारा घालू लागले. कुणी बुक स्टॉलवरची वर्तमानपत्रचं घेऊन वाचत जागेवर आडवे झाले. 2 प्रवासी मात्र एका दगडी बाकावर जाऊन बसले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. सुमारे 1 तासभर गप्पा मारल्यानंतर ते दोघेही कंटाळले. त्यांनी चहा मागवला. म्हणजे आता जर आपण आता काय करतो की बसतो किती वेळ बसणार, मग आपण इंजिन कधी नीट होणार किंवा एखादी गाडी आपल्याला किती वेळ लागणार आपल्याला माहीत नसतं. तर मग आपण काय होतं, बोर होतोय ज्या काळामध्ये, तर मग आपण काय करतो, चहा किंवा जे काही रेल्वे स्टेशनवर जे काही खाद्यपदार्थ आपल्याला मिळते त्या खाद्यपदार्थाचं आपण सेवन करत असतो, म्हणजे खाद्यपदार्थ आपण घेत असतो. ठीक आहे. तर त्यांनी पण काय केलं, त्यांना बोर झालं, थांबून त्यांनी काय केलं, चहा ऑर्डर केला, चहा मागवला. चहा घेतल्यानंतर त्यांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. त्या दोघांच्या गप्पा पुन्हा रंगल्या. ते तेवढ्यात मोठमोठ्याने हसत आणि बोलत होते, कारण की कलाकार आहेत आणि कुठलीही व्यक्ती काय करते की मोठमोठ्यानं बोलत असते, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी किंवा आपण गर्दीच्या याच्यामध्ये गेल्यावर आपण काय करतो की मोठमोठ्यानं बोलतो. आवाजाचा, पुन्हा ट्रेनचा आवाज, स्टेशनचा, लोकांची गर्दी जास्त असते, आपण मोठमोठ्यानं बोलतो, हसतो. काही काही लोकांची सवय असते की मोठमोठ्याने बोलणे, हसणे मोठमोठ्यानं. तर बोलत असतो की त्यांचा शब्द दूरवर ऐकू जात होता. म्हणजे एवढ्या मोठमोठ्याने ते बोलत होते, म्हणजे त्यांच्या दोघातला संवाद एवढा होत होता की दुसरीकडं म्हणजे लांबपर्यंत त्यांचा आवाज ऐकू जात होता. त्या 2 प्रवाशांमध्ये एक म्हातारा होता आणि दुसरा तरुण होता. एक म्हातारा प्रवासी होता आणि एक तरुण होता. तर म्हातारा तरुणाला काय म्हणतो, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? म्हातारा म्हणतो मुलाला, राजा तुझं इंग्लंडला जाणं पक्क झालं ना? तो मुलगा म्हणतो, असं का
असं काय काका मला विचारता? मी पासपोर्ट मिळवला, व्हिसा काढला, नवीन कपडे टेलरने परवाच शिवून दिले, 4 सूट आणि इतर नेहमीचे कपडे घेतले आहेत. तुम्ही दिलेले घड्याळ तर मी आत्ताच वापरायला काढलं आहे. काकाला मुलगा म्हणतो, म्हणजे जे काही वृद्ध आहे ते त्याचा काका, आणि जे काही मुलगा आहे तरुण आहे ते तरुण आणि त्याचा काका यांच्यासोबत, म्हणजे जो दोन अभिनेते आहेत त्यांच्यासोबत काय झालं, हे संवाद झाला. संवाद कौशल्य त्यांच्या दोघांचं इथं आपल्याला दर्शवलेलं आहे. काका म्हणतो की तुझं इंग्लंडला जाणं पक्का आहे ना, तू जाणार आहेस ना इंग्लंडला? तर ते मुलगा म्हणतो की माझा पासपोर्ट काढला, मी विजा काढला आणि माझे कपडे पण मी टेलरकडून आणले. तुम्ही जे दिलेलं घड्याळ होतं ते घड्याळसुद्धा मी घातलेलं आहे, वापरायला काढलेलं आहे. राजा, ते घड्याळ भारी किमतीचं आहे, 10,000 मोजलेत. मुलं म्हणजे त्याचे काका म्हणतात, जे काही वृद्ध तरुण होता, म्हणजे वृद्ध जे काही व्यक्ती होता, वृद्ध आणि तरुणामध्ये संवाद आहे. तर वृद्ध होता, जे काही वृद्ध व्यक्ती होता ते त्याच्या मुलाला म्हणजे त्याच्या त्या तरुणाला म्हणतो की राजा, म्हणजे लाडानं म्हणतो, राजा ते घड्याळ तर भारी किमतीचे आहे, 10,000 मोजलेत. म्हणजे 10,000 रुपये मोजून आपण ते घड्याळ आणलं, भारी किमतीचे आहे. तर ते तू वापरायला पण काढलं का? पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. पीटर्सबर्गला ते घड्याळ खास तुझ्यासाठी घेतलं होतं. विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? ते म्हणतात, विमान प्रवासासाठी तुला 50,000 रुपये पुरतील ना? मुंबईला गेल्यावर मी तात्काळ तेवढी रक्कम तुला देईन, पण बेटा सांभाळून जायचं बरं का? असं त्यांचा संवाद व्हायला आहे. बेटा सांभाळून जायचं, मी तुला मुंबईला गेल्यावर तुला 50 लाख रुपये देईन, 50,000 रुपये देईन, ठीक आहे? पण काका, तुमच्या 50,000 इंग्लंडचं मी 3 वर्ष कशी काढणार? तुमच्या 50,000मध्ये मी इंग्लंडची 3 वर्ष कशी काढणार? बॅरिस्टर कसा होणार? किमान 15 लाख किरकोळ खर्चासाठी लागतील. मुलगा म्हणतो की काका, तुमच्या ते 50,000मध्ये माझं इंग्लंडला 3 वर्षाचं बॅरिस्टरचं शिक्षण कसं होणार? ते मला पुरणार सुद्धा नाही. तर साधा किरकोळ खर्चासाठी सुद्धा मला 15 लाख रुपये लागतील. तर तर मला हे 50,000 रुपये पुरतील कसे? कोट्याधिपती काकांचा हा पुतण्या कुठल्या तरी घाणेरड्या हॉटेलात राहिलेला तुम्हाला चालेल का? म्हणजे ते मुलगा, जो काही तरुण आहे, जो काही त्या काकाचा पुतण्या आहे, तो काय म्हणतो की कोट्यावधीपती म्हणजे श्रीमंत व्यक्ती, त्यांचा पुतण्या हा घाणेरड्या हॉटेलमध्ये राहिलेला तुम्हाला चालेल का? तुम्हाला आवडेल का? तुम्हाला की तुमचा पुतण्या घाणेरड्या हॉटेलमध्ये राहिला आहे? नको नको, तू एक स्वतंत्र बंगला घे. काका म्हणतात, नको नको, तू एक स्वतंत्र बंगला घे. तुझ्या अभ्यासाला निवांत जागा हवी. अभ्यासासाठी किंवा त्याला बॅरिस्टर व्हायचं होतं, तर मग ते काका म्हणतात की नको नको, एक तू स्वतंत्र बंगला घे, कुठल्या घाणेरड्या हॉटेलमध्ये राहू नको, तू एक स्वतंत्र बंगला घे, मी पैसे देतो. त्यासाठी काका वर्षाला किमान 15 लाख, याप्रमाणे 3 वर्षासाठी 45 लाख लागतील. तर मुलगा काय म्हणतो, जे काही त्यांचा पुतण्या आहे, तो पुतण्या म्हणतो की त्यासाठी काका किमान 15 लाख प्रत्येक वर्षाला लागतील, 15 लाख रुपये. तर असे 3 वर्षाचे 45 लाख रुपये लागतील, असा मुलगा म्हणतो. त्याची सोय मी आता या क्षणालाही करू शकतो. काका म्हणतात, त्याची सोय मी आत्ता करू शकतो, या क्षणालाही. बॅगेत शेअर विकल्याची नगद 80 लाख रुपये आहे, आत्ताच देऊ का? काका म्हणतात, बॅगेमध्ये आजच मी शेअर विकले तर, आणि जे शेअर मार्केट असते तर शेअर मार्केटमधून मी शेअर विकले तर आता बॅगेमध्ये 80 लाख रुपये आहेत, तर मी आत्ताच देऊ का तुला 80 लाख रुपये? पाहिजे का तुला? नको. मुलगा म्हणतो, नको, गाडीत बसल्यावर द्या. पण काका, एक मोटरही मला लागेल. मुलगाची हौस वाढायली. आता शिकायला तर बंगला भेटला, तिथं जायला पैसे पण भेटले. आता मुलगा म्हणतो की मला कॉलेजला जाण्यासाठी मला एक मोटर गाडी पाहिजे, मोटर गाडी द्या. रोज मला कॉलेजला गाडीनं जावं लागणार नाही का? मी चालत कसं जाणार? एवढ्या श्रीमंत काकांचा मी पुतण्या आहे, मी चालत कसं जाणार? मला एक गाडी पाहिजे, त्यासाठी 20 लाख रुपये लागतील. तरी त्यासाठी म्हणजे 20 लाख रुपये लागतील, असं म्हणतो तो. तर तुम्ही मला 20 लाख रुपये द्या. तर काका म्हणतात, ती रक्कमही आता याच बॅगेत आहे, बँकेतून आजच तेवढी रक्कम काढली आहे. ती रक्कमसुद्धा याच बॅगेत आहे, बँकेतून आजच म्हणजे पैसे काढलेले आहेत आणि या बॅगेमध्ये आपण ठेवलेले आहेत. काका म्हणतात,
काका मला सारा युरोप बघायचा आहे, प्रत्येक देशात किमान 1 वर्ष तरी राहावं लागेल, मला सगळा युरोप बघायचा आहे, युरोप हा खंड बघायचा आहे, त्यासाठी प्रत्येक वर्षाला किमान प्रत्येक वर्षाला 1 वर्ष वर्षभर तरी राहावं लागेल. म्हणजे मला युरोप बघायचा आहे, मला तिथं 1 वर्ष तरी राहावं लागेल इंग्लंडमध्ये. त्यासाठी निम्मा खर्च मी करणार आहे, म्हणजे अर्धा खर्च मी करणार आहे. आईचे 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने तिने मला परवाच दिले. आईने काय केलं, 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने त्या मुलासाठी दिले, इंग्लंडला जाणारे म्हणून. तर सोन्याचे दागिने त्या मुलाला दिले. ते आहेत आता या माझ्या बॅगेमध्ये. ते म्हणतो की ते आहेत माझ्या बॅगेमध्ये. राजा कोण म्हणतो, काका म्हणतात त्याचे. काय म्हणतात, राजा तू अजिबात काळजी करू नकोस, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. तू फक्त बॅरिस्टर होऊन भारतात परत ये. बॅरिस्टर म्हणजे काय की वकिलाची सर्वात मोठी पदवी असते. तर बॅरिस्टर होऊन भारतात परत ये, त्यासाठी मी वाटेल तो खर्च करायला तयार आहे. आपल्याकडील चहाचे 2 मळे आणि सफरचंदाचा 1 मळा विकून मी 10 कोटी आले, ते पण या माझ्या बॅगेतच वरच्या कप्प्यात ठेवले आहेत. म्हणजे बॅगेमध्ये काका म्हणतात की सुरुवातीला पण आपण बघितलं की बॅगेमध्ये पैसे ठेवलेले आहेत, आणि आतासुद्धा काय म्हणतात की मी 10 कोटी रुपये तुला जे काही युरोप फिरायचं आहे किंवा तुला जे काही बॅरिस्टर होण्यासाठी जे काही खर्च लागणार आहे, त्याचे 10 कोटी रुपये माझ्या सफरचंदाचा मळा विकून आणि सफरचंदाचा मळा विकून मी काय केले, चहाचा आणि सफरचंदाचा मळा विकून मी पैसे 10 कोटी रुपये त्या वरच्या बॅगेच्या वरच्या खाण्यामध्ये ठेवलेले आहेत. ते पण मी या बॅगेमध्येच ठेवलेले असं काका म्हणतात. त्याचं असं बोलणं चालू असताना गाडी सुटणार असल्याची घोषणा झाली. ते 2 प्रवासी आपल्या डब्यात शिरले. खिडकीजवळच्या समोरासमोरच्या सीटवर बसले. 5-10 मिनिटातच ते पेंगायला लागले आणि चक्क घोरायला लागले. एवढी मोठी रक्कम सोबत घेऊन जात होते आणि नंतर 5-10 मिनिटानंतर काय केलं की ते कंटाळले असतील बसून बसून, मग काय केलं 5-10 मिनिटामध्ये ते घोरायला लागले, पेंगायला लागले, म्हणजे त्यांना झोप येऊ लागली. केव्हा तरी कल्याण स्टेशन आलं. ते झोपेतच होते आणि कल्याण स्टेशन आलं. त्या 2 प्रवाशांपैकी तरुण प्रवासी जागा झाला. जे काही पुतण्या होता तो जागा झाला. त्याने आपल्या सीट खाली आपली बॅग आहे की नाही हे पाहिलं. बापरे, त्याची बॅग तिथे नव्हती. त्यानं त्या म्हाताऱ्याला प्रवाशाला उठवलं. माझी बॅग कोणी पळवली. उठवायला त्याला, उठणार आहे असं म्हणायलाय की माझी बॅग कोणी पळवली, तुझी पण दिसत नाही. म्हणजे ते म्हणायला की माझी बॅग कोणी पळवली, आणि ते दुसरा प्रवासी म्हणते की तुझी पण दिसत नाही. म्हातारा प्रवासी पण दचकून जागा झाला. करायचं, दोघेही किंचाळले. म्हणजे काय करायचं आता, आपली बॅग तर हरवली, आणि तुम्हाला माहिती आहे की बॅगेमध्ये काय होतं. सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं की बॅगेमध्ये काय आहे की म्हणजे पैसे आहेत, म्हणजे दागिने आहेत, आईचे दागिने आहेत किंवा पैसे आहेत. तर हे जे पैसे आहेत हे त्यांच्या आईचे दागिने किंवा वेगवेगळे म्हणजे जे काही रक्कम होती काकाचे बगीचा विकून, तर ती सर्व रक्कम कशामध्ये आहे, त्या बॅगमध्ये, आणि ती बॅगच चोरीला गेली. मग हे किंचाळले, म्हणजे जसा आरडाओरड करू लागले. समोरच्याच्या बाकावर बसलेला एक म्हातारा प्रवासी त्यांना म्हणाला, तुमच्यासारख्या लखपती माणसांनी असं 3 टायरमधून, म्हणजे काय 3 टायरमधून प्रवास करायचं योग्य नाही. म्हणजे तुमच्यासारख्या असं एवढ्या श्रीमंत माणसानं अशा रेल्वेमधून प्रवास करणं असं योग्य नाही. इगतपुरी स्टेशन म्हणजे ज्या स्टेशनवर इंजन आपलं बिघडलं होतं, त्या इंजनवर बिघडलं होतं आणि तिथं त्यांनी गप्पा मारल्या होत्या. तर इगतपुरी स्टेशनवर तुम्ही गप्पा मारताना तुमच्या बॅगमधून किती रकमा आहेत हे उघड मोठ्यानं बोलत होतो. म्हणजे काय त्यांनी सांगितलं की दुसरा एक प्रवासी आहे, यांनी बॅग चोरी झाली यांची. तर हे दुसरा प्रवासी त्यांना सांगायला की तुम्ही त्या इगतपूर स्टेशनवर मोठमोठ्याने सांगत होते की आमच्या बॅगमध्ये एवढे पैसे येतं, आमच्या बॅगमध्ये तेवढे पैसे येतं, आईचे एवढे दागिने येतं, इंग्लंडला जायचं आहे, इंग्लंडला जाण्यासाठी मला बंगला घ्यायचा आहे, याच्यासाठी एवढे पैसे लागणार आहेत, असं वेगवेगळे सांगू लागलं. कोण, तर ते जे व्यक्ती होता ते व्यक्ती काय सांगू लागला की त्याला की एवढे पैसे तेवढे पैसे, असं तुम्ही उघडपणे लोकांना सांगितलं, मोठमोठ्याने सांगितलं लोकांना.
बोलायसाठी, म्हणजे त्यांना समजावं की आमच्या बॅगमध्ये एवढे पैसे आहेत या, असं याच्यामुळं मोठमोठ्यानं ते बोलत होते. तर ते कुणीतरी भामट्यानं ऐकलं असणार. भामटा म्हणजे काय, चोरटा. ज्यांनी कुणीतरी चोरट्यानं ऐकलं असणार. त्यानंतर तुमच्या बॅगा पळवल्या आणि त्यानंतर तुमच्या बॅगा पळवल्या. आता बसा हरी करत. म्हणजे काय, हरी करणे म्हणजे काय असते की आता बसा म्हणजे रडत बसा, म्हणजे ते आता हरी करत म्हणजे काय की आता रडत बसा म्हणते, आता की तुमची एवढी मोठी रक्कम चोरीला गेली, तुमची जाम नुकसानी झाली, तुमची जाम नुकसान झाली, म्हणजे खूप मोठी नुकसानी झाली, एवढे मोठे पैसे तुमचे चोरीला गेले. कल्याण रेल्वे पोलिसाकडे तुमच्या बॅगेची चोरी झाल्याची तक्रार तरी आता करा. तो जो दुसरा प्रवासी असतो, दुसरा प्रवासी त्या काका आणि पुतण्याला म्हणतो की कल्याण पोलिसाकडे, म्हणजे जे कल्याण स्टेशन आलतं त्या कल्याण स्टेशनवर त्यांनी बघितलं की आपली बॅगा नाहीता, आणि त्या कल्याण पोलिसाकडे तरी तुम्ही आता तक्रार करा, त्या कल्याण पोलिसाकडे तुम्ही आता तक्रार करा, असं तो दुसरा प्रवासी त्यांना म्हणतो. बॅगा अजून सापडतील असं त्यांना आशावादी भावनेने ते प्रवासी त्या व्यक्तीला सांगत आहे. आता तुमच्याकडे मुंबईला जाईपर्यंत खर्चासाठी तरी पैसे आहेत ना, की देऊ मी? यांच्या ज्या काही गप्पा होत्या, ज्या काही लाखांच्या मोलांच्या म्हणजे कोट्याच्या गप्पा होत्या, या या कोट्याच्या गप्पा सुद्धा या लाख मोलाच्या गप्पा सुद्धा म्हणजे काय की यांच्यावर भारी पडल्या. आणि त्यांनी काय केलं की ते दुसरा प्रवासी आहे, दुसऱ्या प्रवासाला माहिती आहे की यांचे सर्व काही पैसे चोरीला गेलेत, आणि म्हणजे सगळे पैसे चोरीला गेले, आणि चोरीला सर्व पैसे गेल्यामुळं यांच्याकडे पैसे आहेत का की नाही, की याची विचारपूस तो व्यक्ती करत आहे. आणि तो व्यक्ती म्हणत आहे तुमच्याकडे पैसे आहेत का, नसतील तर मी देऊ का, असं तो म्हणत आहे. नको नको, पैशाची गरज नाही. ते काही दोन व्यक्ती काय म्हणतात, जे काही काका पुतण्या होते ते म्हणतात नको नको, पैशाची गरज नाही, माझ्याकडे 3-4 रुपये आहेत. आता कोट्याचा मामला कुठपर्यंत आला, 3-4 रुपयावर आला. नको नको, माझ्याकडं म्हणजे आमच्याकडं 3-4 रुपये आहेत, त्यात आमचा चहाचा खर्च भागेल, चहाचा खर्च भागेल, तो तरुण प्रवासी म्हणाला. काका म्हणाला नाही, तरुण प्रवासी म्हणाला. पण आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच पंचायत होईल, त्यात माझ्या मिशा होत्या. आता तो प्रवासी जो काही काका आणि पुतण्या यांच्यामध्ये जे काही संवाद आहे ते सांगितलंय, की याच्यामध्ये काय सांगितलंय की तो म्हणतो की तरुण म्हणतो काकाला त्याच्या की आपल्या बॅगा गेल्यामुळे आता आपली खरंच मोठी पंचायत होणार आहे, त्यात माझ्या मिशा होत्या, आता शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड बसणार, असं तो पुतण्या म्हणतो. तो म्हातारा प्रवासी म्हणतो. म्हातारा जो काही काका होता आपल्या याच्यामध्ये पाठामध्ये, तो काका काय म्हणतो की आपल्या बॅग चोरी केल्यामुळे आपल्याला ज्या काही मिशा होत्या बॅगमध्ये त्या गेल्या, आणि आपल्याला काय करावं लागेल की नवीन मिशा घ्याव्या लागेल, आणि तिथं जे मिशा नाही आणल्यामुळं दंड जे 10 रुपये भरावं लागणार आहे ते आपल्याला बसणार आहे, असा तो म्हातारा प्रवासी म्हणतो. किंवा आपल्या या पाठामधला कोण म्हणतो, काका म्हणतो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही आहात तरी कोण. आता ह्यांच्या दोघांचं कन्व्हर्सेशन चालू आहे, काका आणि पुतण्याचं. म्हणजे या नाटकामध्ये या म्हातारा प्रवासी आणि तरुण प्रवासी यांच्या दोघांमधलं जे काही कन्व्हर्सेशन चालू आहे, ज्या अभिनेत्यामध्ये कन्व्हर्सेशन म्हणजे त्यांच्यामध्ये काही जे संवाद चालू आहे, या संवादाला ऐकत दुसरा एक प्रवासी असतो जो काही त्यांना पैसे देणार होता. तो प्रवासी काय म्हणतो, तुम्ही आहात तरी कोण, तुम्हाला नव्या मिशा कशाला घ्याव्या लागतील, कोट्यावधीच्या रकमा असलेल्या बॅगा चोरीला गेल्या तरी तुम्ही इतके शांत कसे. समोरच्या बाकड्यावरचा प्रवासी बोलला. समोरच्या बाकड्यावर जो काही प्रवासी होता तो प्रवासी म्हणला, तुम्ही कोट्यावधी रकमा असलेले व्यक्ती आहात, म्हणजे श्रीमंत व्यक्ती आहात, आणि तुम्हाला एवढी मोठी रक्कम चोरीला गेली तरी तुम्हाला काही वाटत सुद्धा नाही, कशामुळं, म्हणजे तुम्ही एवढे कसे शांत आहात. तो म्हातारा आणि तरुण प्रवासी, इथं गमतीदार विषय आहे, तो म्हातारा आणि तरुण प्रवासी खूप मोठमोठ्याने हसले. तरुण प्रवासी म्हणाला, म्हातारा आणि तरुण प्रवासी मोठमोठ्याने हसले. एवढं टेन्शन त्या प्रवासाला वाटायला की यार यांना कसं व्हायलंय, की म्हणजे एवढी मोठी रक्कम यांची चोरीला गेली, कोणतरी भामट्यांनी यांची रक्कम चोरली, तरीसुद्धा यांच्या चेहऱ्यावर कुठली तरी शिकणसुद्धा नाही. तर हे कशामुळं, तर म्हातारा आणि तरुण हसायला लागले. काय झालं तर, अहो
आम्ही नाटकवाले. अहो आम्ही नाटकवाले. मी राजा गोसावी आणि हे शरद तळवळकर. आमच्या बॅगमध्ये आमचं फक्त मेकअपचं सामान होतं, बाकी काहीही नव्हतं. कुठलीही त्यामध्ये रक्कम नव्हती. फक्त त्यामध्ये काय होतं, फक्त मेकअपचं सामान होतं. मग इगतपुरी स्टेशनच्या तुमच्या लाखांच्या कोटीच्या गप्पाचं काय? तरुण म्हणजे ते काही दुसरा प्रवासी होता यांच्या दोघाला सोडून, म्हणजे वृद्ध म्हणजे म्हातारा प्रवासी आणि तरुण प्रवासी यांना दोघाला सोडून जे काही त्यांची मदत करणारा दुसरा प्रवासी होता, तो प्रवासी म्हणतो, मग इगतपुरी स्टेशनवरच्या तुमच्या लाखांच्या कोटीच्या गप्पाचं काय? ते तुम्ही खरंच मानलं की काय? असं तो विचारतो. म्हणजे ते दोघं काय विचारतात, ते तुम्ही खरंच मानलं की काय? अहो आम्ही केवळ वेळ घालवण्यासाठी आमच्या नव्या नाटकाची रिहर्सल करत होतो. म्हणजे रिहर्सल म्हणजे लोक हे म्हणजे याच्यामध्ये लास्टला जो हसायचा पार्ट आहे की त्या बॅगमध्ये कुठल्याही प्रकारची रक्कम नव्हती आणि हे फक्त त्यांच्या नाटकाचं रिहर्सल होतं. म्हणजे फक्त लाखांच्या कोटीच्या गप्पा हा त्यांनी मारल्या होत्या. तर यामध्ये तथ्य काहीही नव्हतं, म्हणजे खरं काहीही नव्हतं. फक्त खरं हेच होतं की ते एक काय नाटककार येतं, नाटकवाले येतं, अभिनेते येतं आणि त्यांचं काय झालं, जे काही त्यांनी गप्पा मारल्या होत्या त्यामुळे त्यांच्या भामट्यांनी त्यांची चोरीची जी की बॅग आहे ती म्हणजे ती काही पैशाने भरलेली बॅग त्या त्या चोराच्या मनामधली ती काय केली, त्यांना पळवली आणि त्यामध्ये काय होतं तर मिशा होत्या आणि त्यांचे जे काही नाटकाला लागणारे सामान होतं थोडंसं. तर यामधून आपल्याला असं शिकायला भेटते की लाखाच्या कोटीच्या गप्पा हा कधीतरी आपल्यावर अवघड पडत असतात आणि सर्वच लाखांच्या कोटीच्या गप्पा मारणारे यांचं खरं सुद्धा म्हणजे सगळंच काही खरं असतं असं नसतं. म्हणजे समाजामध्ये पण व्यक्ती कशा असतात, लाख कोटीच्या गप्पा मारतात आणि त्या गप्पा ह्या फक्त गप्पापुरत्याच मर्यादित असतात. त्याच्यामध्ये तथ्य काही नसतं. तर हा पार्ट तुम्हाला नक्कीच आवडला असेल. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. तुम्ही सुद्धा वाचा. या पाठामधले जे काही प्रॅक्टिस सेट आहे म्हणजे जे काही प्रश्न उत्तर आहेत हे प्रश्न उत्तर सॉल्व करा. ओके. लाखांच्या कोटीच्या गप्पा या हसत हसत आपण पार पाडल्या. ठीक आहे. हा पाठ तुम्हाला आवडला असेल. या पाठामध्ये काही अडचणी असतील तर मला कळवा. ओके. थँक्यू सो मच.